अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राहुरी फॅक्टरी कामगार वसाहतमध्ये घरफोडी करणारी टोळी अखेर राहुरी पोलिसांनी केली गजाआड। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे 8 दिवसापूर्वी एक बंद असलेले घर फोडून अज्ञात भामट्यांनी घरातील सामान चोरून नेल्याची घटना घडली होती। सदर घरफोडी करणारी टोळी राहुरी पोलीस पथकाने छडा लावला आणि आरोपी ताब्यात घेऊन गजाआड केली। निलेश अनिल लांडगे, वय वर्ष 41, राहणार राहुरी फॅक्टरी, आदिनाथ वसाहत, तालुका राहुरी यांचा विवाह जानेवारी 2017 मध्ये झाला होता। त्यावेळी पत्नीच्या माहेरकडून फ्रीज, वॉशिंग मशीन, LED टीव्ही, गॅस शेगडी अशा संसारोपयोगी वस्तू मिळाल्या होत्या। निलेश लांडगे यांनी राहुरी फॅक्टरी येथील कामगार कॉलनी येथील सिद्धार्थ प्रकाश कड यांची खोली घेऊन सर्व सामान त्या खोलीमध्ये ठेवले होते। अज्ञात भामट्यांनी त्या खोलीच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून खोलीमधील सर्व सामान चोरून नेले। सदर घटना 29 डिसेंबर 2024 रोजी उघडकीस आली। त्यानंतर निलेश अनिल लांडगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फर्याद दिली। त्या फर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 1315/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305 331 4 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास सुरू असताना पोलीस पथकाला आरोपीचा सुगावा लागला। अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या साहाय्याने राहुरी येथील पोलीस पथकाने या घटनेतील आरोपी भरत गणपत गोंधळे, प्रमोद फ्रान्सिस विधाते, रोहित बाबासाहेब खंडागळे, शोयब रफिक तांबोळी, सर्व राहणार राहुरी फॅक्टरी, तालुका राहुरी यांना पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले। आरोपीकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस शिपाई अमोल भांड आदी पोलीस पथकाने केली। राहुरी तालुका प्रतिनिधी जालिंदर अलाहट।